मी असं जाऊन कधी मला तुम्ही काम द्या आणि तुम्ही हे करा असं झालं नाही. देवाच्या दयेनं म्हणा किंवा अजून अनफॉर्च्युनेटली पण म्हणा. ते हं. मी खरं तर करायला पाहिजे, की जाऊन लोकांकडे तुम्ही मला आता काम द्या, माझ्याकडे आता काम नाही आहे. मी भेटल्यानंतर बोलल्यानंतर, "तू करतोस का?" "हो, करेन की." आता परवाच एक जण म्हणाला, "तू सीरियल करशील?" मी म्हणालो, "का नाही करणार? करणार सीरियल." हां, मला सीरियल करायला मजा येतेच येते. हां. ते कधी-कधी वेळेनुसार जातं. कधी-कधी तुला पाहतेच्या नंतर मी लाडाची मी लेखक नावाची सीरियल केली. मला खूप त्याची मजा आली. सीरियल कमी चालली. हां. पण मी सांगतोच आता इथं काय आहे ना गंमत, की त्याच्यामध्ये माझी मुलीचं काम करणारी मिताली होती, मिताली मयेकर. हां. आणि सीन करताना आम्ही असं मी खूप असं मला हे वाटायचं, की मुलीसारखी आपली आहे आणि असं करायचं. तर मी म्हटलं, की आता माझ्या आयुष्यात तर काय मुलं नाहीत. आम्ही काही हे मूल नाही केलं. माझ्या भावाची 2 आहेत म्हणलं बस झालं आपल्याला आता काही करायचं नाही. तर मग मी म्हटलं, की आपल्याला नसताना सुद्धा आपल्याला ह्या आपल्या क्षेत्रातली गंमत अशी आहे, की आपण आपल्या आयुष्यात नसताना पण ह्या गोष्टी येतात, की माझ्या मुलीसारखं मी मुली अशी फील करून मी बोलतोय. तर ती म्हणाली, "बाबा तू माझं कन्यादान कर." आणि तिच्या लग्नात मी तिचं कन्यादान केलं. रिअल लग्नामध्ये. अच्छा. सिद्ध हो, हो, हो. मी हां, हां. आणि तिच्या वडिलांनी दोघांनी हां, कन्यादान तर हां. हे पुण्य, हे भाग्य मला लाभलं आपल्या कलाक्षेत्रामुळे. त्यामुळे मला खूप गंमत येते म्हणजे हां, 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 असे हां. रिलेशन्स पण चांगले डेव्हलप होतात. म्हणजे माझ्या आयुष्यात असं नको, पण मला आत्तापर्यंत खूप चांगली माणसं भेटली आजूबाजूला. कोण असं डॉमिनेट करणारी किंवा कोणतरी तुला काही येत नाहीये, तू असं कसं करतो, असं म्हणणारे कोणीच नाही. सगळे लोकं ए टू हो. झेड लोकं. हं. मला सगळे चांगले लोकं भेटले आणि त्यामुळं मग मला जे आत्ता ह्या तुम्ही मला बोलवलंय या पॉइंटपर्यंत असं वाटतं, की हे सगळ्यांचं क्रेडिट आहे, की इथपर्यंत पोहोचण्याचं आणि हे करण्याचं. म्हणजे तुम्हाला जी ऊर्जा मिळते ती अशा पॉझिटिव्ह अनुभवातून मिळते? हो, हो, हो. 100% म्हणजे की आता मी इथेच टाका तंबू नावाचं नाटक करतो किंवा मी सूर्याची पिल्ले नावाचं नाटक करतो. हां. 2 नाटकं आता हे चालू आहेत आणि तर गंमत अशी होते की टीव्हीला बघणं आणि हे बघणं वेगळं आणि प्रत्यक्ष बघितल्यानंतर जो एक वेगळाच कुठलातरी माणूस येतो आणि तो म्हणतो की आम्ही तिकडे बघितलं तुम्हाला असं वाटलं नव्हतं हो तुम्ही असं काम करत असाल. स्टेजचं काम बघायला तुमची खूप गंमत येते. चांगलं तुम्ही काम करता. तर ती ऊर्जा आपल्याला मिळते. प्रत्येक ह्याच्यातून. आता 200 लोकं असतात प्रायोगिक नाटकाला. हो. व्यावसायिक नाटकाला अजून जरा थोडे जास्त वाढलेले लोक असतात. हां. पण त्याची पण एक गंमत आहे ना, ती डायरेक्ट वन टू वन असल्यामुळं पण हे होतं आणि त्याची ऊर्जा मिळतेच आपल्याला. कुणीतरी आपल्याला चांगलं म्हणणं, कौतुक करणं हे आपल्यासाठी पॉझिटिव्हच आहे किती जरी केलं तरी. बरोबर आहे. आणि हे हां, तुम्ही पैशात नाही मोजू शकत. हां. हे समाधानाचंच आहे म्हणजे. म्हणजे आता तुम्हाला म्हटलं तसं मी एक अ, नसीरुद्दीन शाह आता किती मोठे ॲक्टर आहेत. तर ते नाटक बघायला आले होते आमचं पुढे पृथ्वी थिएटरला? पृथ्वी थिएटरला. हां. तर तिकडे मानव कौलचं नाटक होतं एक ममताजा भाई पतंगवाले नावाचं. आणि असीम हाटंगडी आहे ना रोहितांचा मुलगा, तो त्याच्यामध्ये होता. तर त्यांनी अच्छा. हां. नसीरजींना बोलवलं हां. नाटक बघायला आणि ते आले नाटक बघायला. तर नसीरजी म्हणजे आपल्याला असं खूप लहानपणापासून म्हणजे आपल्या जन्माच्या अगोदरपासून माझ्या जन्माच्या अगोदरपासून ते काम करतायत. तर असं त्यांना ते आलेत नाटक तर मी काय टेन्शन त्यावेळेस घेतलं नाही नाटक सुरू असताना. तर झालं नाटक व्यवस्थित झालं. तर त्यांनी नाटक संपल्यानंतर बोलून घेतलं, की "हा पोरगा कोण आहे ह्याला बोलव." मग मी गेलो त्यांच्याकडे. तर असं खांद्यावर हात टाकून ते म्हणाले, की अ, "अच्छा काम करते हो." तर म्हणल्यानंतर मी असा एकदम हुरळून गेलो. मी म्हटलं, की "बास, हेच आपल्याला पाहिजे ना, म्हणजे असंच पाहिजे." आणि असे खूप लोकांनी नाटकं बघितली आणि खूप हे केलं. पण ही पावती तुम्ही पैशात नाही मोजू शकत. मला असं वाटलं म्हणजे बेसिकली. असे आणखीन काही प्रोत्साहन देणारे अनुभव? खूप आहेत, खूप आहेत. अ, म्हणजे इंडिव्हिज्युअल लेव्हलला पण आहेत. म्हणजे तुळजापूरला मी ज्यावेळेस पहिलं नाटक केलं होतं, त्यावेळेस आमचे सर होते, भोसले सर म्हणून, प्राध्यापक संभाजी भोसले म्हणून. तर नाटक बघून झाल्यानंतर ते म्हणाले, की "बाप्पा, मस्त काम करतो." आता हे मस्त काम करतो हे जे आहे ना, एवढंच आहे. हे करायला. पण ते आपल्याला बदलायला खूप हे लागतं, की आपल्याला एक एक माणूस असा चांगला म्हणला आहे, ज्या अगोदर आपण बरंच काय गोष्टी आयुष्यात अगोदर करून झालेल्या आहेत. आणि ह्या कामामध्ये आपल्याला मिळतं. तर ती एक तशी ऊर्जा आणि असे हां. खूप लोकांचे थिएटरमधलं काम बघून बेसिकली खूप जास्त. तर त्यामुळं त्याची मजा येते ना आपल्याला प्रोत्साहन पण मिळतं पुढं काम करायला. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.